एक कन्सेप्ट मी इथे दिलेली आहे नवीन, ट्रायंगल हार्ड लेवल. याचा अर्थ काय आहे की आता आपल्याला त्रिकोणाबद्दल जवळपास सर्व इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे, पण आपल्याला काय करायचं आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आपलं मॅथ संदर्भात, स्पेशली त्रिकोणा संदर्भात चुका होऊ नये या संदर्भात हा लेक्चर आहे. क्लिअर? आता सामान्यपणे आपण जे रूल शिकलेलो आहोत, तर जर मी ट्रायंगलच्या टाइप्स बद्दल बोललो तर त्रिकोणाचे कोनावरून 3 प्रकार आपण काल शिकलेले आहेत पहा. कशावरून? कोनावरून. तर त्यामध्ये जे 3 प्रकार आपण लर्न केले होते, जस्ट तुम्हाला आठवण करून देतो. तर पहिला आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. कोणता आहे? ट्रायंगल. म्हणजे त्याला म्हणू आपण लघुकोन त्रिकोण, की ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन हे 90 अंशापेक्षा कसे असतात? लहान असतात. त्यानंतर दुसरा आहे राईट अँगल ट्रायंगल, ज्याला आपण काय म्हणतो? काटकोन त्रिकोण, ज्यामध्ये 3 पैकी एक कोन हा 90 अंशाचा असतो आणि ऑदर कोन दुसरे जे 2 असतात ते ॲक्यूट म्हणजे लघु कोन असतात. तिसरा आपण लर्न केला होता ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, की ज्यामध्ये 3 पैकी एक कोन हा ऑब्ट्यूस असेल, म्हणजे त्याचं माप हे 90 अंशापेक्षा कसं असेल? जास्त असेल, आणि उरलेले 2 हे लघु कोन असतील. त्यानंतर हे झालं टाइप्स ए कॅटेगरी, की ज्यामध्ये आपण कोणाचा विचार केला? अकॉर्डिंग टू अँगल. बी टाइप जो आहे, तर त्यामध्ये आपण तिथे 3 प्रकार शिकले. पहिला जो ट्रायंगल होता तो होता इक्विलॅटरल ट्रायंगल. काय होता? इक्विलॅटरल ट्रायंगल, की ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात? समान लांबीच्या असतात. पण तितकाच त्याचा अर्थ नाहीये पहा. तर इक्विलॅटरल ट्रायंगलचं एक वैशिष्ट्य आहे, जसं की मी इथे एक ट्रायंगल काढला आणि या ट्रायंगलचं एक नाव आहे एक्स, वाय आणि झेड. तर इथं काय होतं पहा, की एक्स वाय सपोज 6 सेंटीमीटर आहे, एक्स झेड हे सुद्धा 6 सेंटीमीटर आहे, आणि त्यानंतर वाय झेड हे सुद्धा काय आहे? 6 सेंटीमीटर आहे. एवढ्यापुरती त्याची व्याख्या मर्यादित नाहीये. आता तुम्हाला माहित आहे की त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणून काय होतं की हे जे 3 अँगल आहेत ना, हे सुद्धा समान मापाचे होतात, आणि त्यामुळे इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये प्रत्येक अँगल हा किती अंशाचा होऊन जातो? 60 अंशाचा होऊन जातो. ही सुद्धा वैशिष्ट्य कोणाचं आहे? इक्विलॅटरल ट्रायंगलचं आहे. क्लिअर? मग त्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगलचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे पहा, की सपोज मी या ट्रायंगल मध्ये काय करतो? एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, एक लंब मी काढला. आता हे लंब जर मी काढला तर हे लंब काय करतो? समोरच्या बाजूला काय करतो? बायसेक्ट करतो, म्हणजे दुभागतो. म्हणजे समजा हा एक्स एम नावाचा मी परपेंडिक्युलर काढला, लंब दुभाजक. तर हा लंब दुभाजक याला परपेंडिक्युलर असल्यामुळे ह्या ज्या दोन्ही साइड आहेत, पूर्ण बाजू किती होती? 6 सेंटीमीटरची. ही बाजू होऊन जाते 3 सेंटीमीटरची आणि ही बाजू होऊन जाते 3 सेंटीमीटरची. हे सुद्धा इक्विलॅटरल ट्रायंगलची काय आहे? प्रॉपर्टी. त्यानंतर हा जो लंब दुभाजक आहे ना, तर हा त्या ट्रायंगलचा काय होतो माहितीये का? कोन दुभाजक सुद्धा असतो. काय असतो? कोन दुभाजक सुद्धा असतो. म्हणजे याचा अर्थ त्याला म्हणायचं अँगल बायसेक्टर. काय म्हणायचं? अँगल बायसेक्टर. पूर्ण कोन किती अंशाचा होता सांगा? 60 अंशाचा होता. बायसेक्ट केला तर 2 समान भागामध्ये विभागणी झाली, तर प्रत्येक कोन किती मापाचा होईल? 30. म्हणजे हा जो कोन आहे हा सुद्धा 30 अंशाचा, आणि हा कोन जे आहे हा सुद्धा किती अंशाचा आहे? 30 अंशाचा. लक्षात येईल का काय काय गुणधर्म चेंज व्हायले त्यामध्ये? तर जो लंब दुभाजक आहे तोच कोन दुभाजक आहे, तीच मध्यगा आहे. येते लक्षात? इतके वैशिष्ट्य आहे. ही मीडियन सुद्धा आहे. मीडियन कशाला म्हणतो आपण? मध्यगा. की एखादा त्रिकोण आहे
या त्रिकोणामध्ये जर आपण वरून एखादा लंब टाकला किंवा उलंब म्हणण्यापेक्षा एक अशी रेषा काढली की ती रेषा समोरच्या बाजूचं दोन बाजूमध्ये काय करत असेल, समान विभागणी करत असेल, तर ती त्या त्रिकोणाची काय असते, मध्यगा असते. काय असते, मध्यगा. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, मेडियन. काय म्हणतो, मेडियन. तर इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जर पाहिला आपण तर पहा, आकृती लहान आहे पण तुम्ही समजून घ्या. इथे लक्षात तुमच्या की जी कोन दुभाजक आपण काढला होता, कोन दुभाजक ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, अँगल बायसेक्टर. काय म्हणतो होतो आपण, अँगल बायसेक्टर म्हणायलो. तर हाच अँगल बायसेक्टर तो स्वतः परपेंडिक्युलर आहे, त्यानंतर स्वतः ती काय आहे, मीडियन आहे. कारण समोरच्या बाजूची त्यानं किती केलं, या ठिकाणी दोन समान भागामध्ये काय केली, विभागणी केली. एवढे सारे वैशिष्ट्य यांचे आहेत. येते लक्षात. आता ठीक आहे, तुमच्या स्टँडर्ड पर्यंत इतकी इन्फॉर्मेशन खूप झाली. त्यानंतर दुसरा जो ट्रायंगल आहे तो आहे आयसोस्केलस ट्रायंगल. आता आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये आपल्याला माहित आहे समद्विभुज त्रिकोण. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्याला काय म्हणतो आपण, आयसोस्केलस ट्रायंगल म्हणतो. सो सपोज मी इथे एक ट्रायंगल काढतो आणि या ट्रायंगलच्या संदर्भात समजा ही बाजू आणि ही बाजू ट्रायंगल काढला मी ए बी सी. मग आता या ट्रायंगल मध्ये ए बी समजा 9 सेंटीमीटर आहे ए बी, आणि ए सी सुद्धा किती आहे, 9 सेंटीमीटर, आणि बी सी कन्सिडर करू आपण किती आहे, 10 सेंटीमीटर आहे ना. तर याच्या दोन बाजू समान लांबीच्या आहे म्हणून याला आपण आयसोस्केल म्हणलो. परंतु इतक्या पुरतीच इतकी व्याख्या मर्यादित आहे का, नाही. तर लक्षात घ्या, हे जे दोन समान बाजू आहे ना त्यांच्या समोरचे हे जे दोन कोन असतात है ना, त्यांचे ऍडजस्टंट अँगल. तर हे दोन अँगल सुद्धा कसे असतात, समान मापाचे असतात. लक्षात आलं का, जितकं माप हे बी चं आहे तितकंच माप हे कोणाचं असतं, सी चं सुद्धा असतं. हे त्यावरून लक्षात ठेवायचं. कोणा संदर्भात, आयसोस्केल संदर्भात. आणि तिसरा जो रूल आपण समजून घेऊ तर तो कोणा संदर्भात आहे, तो आहे स्केलर. स्केलर म्हणजे कोणता सांगा बरं, विषमभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू भिन्न मापाच्या असतात. जसं की मी इथे ट्रायंगल काढतो, ही बाजू आहे 8 सेंटीमीटर, ही बाजू सपोज 9 सेंटीमीटर आणि ही आहे 10 सेंटीमीटर. त्रिकोणाचं नाव आहे एल एम एन. तर तिन्ही बाजू भिन्न मापाचे आहेत म्हणून हा कोणता ट्रायंगल झाला, स्केलर, विषमभुज त्रिकोण. सो लक्षात आलं मग तुम्हाला. तर लक्षात घ्या, हा जो पहिला टाइप आपण पाहिला होता की ज्यामध्ये प्रत्येक कोन 60 अंशाचा, प्रत्येक बाजू समान लांबीची, तो कोणता ट्रायंगल होता, इक्विलॅटरल ट्रायंगल. ज्यामध्ये दोन बाजू समान मोजतात आणि त्यांच्या संदर्भातले दोन कोन हे सुद्धा कसे होते, समान मापाचे होते. तर त्याला काय म्हणलो आपण, आयसोस्केल. आणि त्यानंतर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू भिन्न मापाच्या असतात त्यांना काय म्हणतो आपण, स्केलर. बरोबर. त्यानंतर आपण आणखीन काय काय शिकलो बरं, आपण एक कन्सेप्ट शिकलो, तिचं नाव काय आहे, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर कशाला म्हणायचं, कोन दुभाजक. पाय बऱ्याच गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत, फक्त मी तुम्हाला रिवाइज करून द्यायलो. समजा हा कोन आहे, कोणाचं नाव घेऊ आपण ए बी सी, आणि हा एबीसी जे कोन आहे हा किती मापाचा आहे, 70 अंशाचा आहे. किती अंशाचा आहे, 70. आता जॉमेट्री मध्ये तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन आहे पहा. जर तुम्ही तुमच्या कॉम्पासवर अर्ध्यापेक्षा जास्त माप घेऊन इथं चॉक मारले दोन, त्यानंतर पुन्हा इथून पॉइंट उचलायचे, इथे एक चॉक मारायचा, इथे एक चॉक मारायचा, आणि यामधून जाणारी जर तुम्ही रेषा काढली तर ही रेषा बरोबर त्या कोणाला समान मापामध्ये काय करते, दुभागते. समजा त्या रेषेचे नाव मी लिहितो बीडी. काय लिहितो, बीडी. तर हे
याला काय म्हणायचं? याला म्हणायचं का कोन दुभाजक. काय म्हणायचं याला? म्हणजे बीडी हा कोन दुभाजक आहे, पण जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचं? कोन दुभागणे. आपण इथं अँगल काय केला? बायसेक्ट केला, ते पण आपण शिकलो. त्यानंतर आपण 1 2 3 झालं आहे की काय काय पाहिलं आपण? एक पहिला टाईप पाहिला, दुसरा टाईप पाहिला, त्यानंतर तिसरा टाईप पाहिला, त्यानंतर त्या संदर्भातली एक कन्सेप्ट पाहिली आपण. कोणती पाहिली सांगा? कोन दुभागणे. दुसरी कन्सेप्ट काय पाहिली आपण? मध्यघात. मध्यघात कशाला म्हणायचं? की एखाद्या शिरोबिंदू मधून समोरच्या बाजूवर आपण एखादी रेषा काढत असेल आणि त्या बाजूची दोन समान भागामध्ये जर विभागणी होत असेल तर ती काय असू शकते? त्या त्रिकोणाची मध्यगा असू शकते. हे मेडियन आपलं क्लिअर पाहिजे. त्यानंतर